घरात मी आणच्या पोळीचे तू लगीन करशील का? सारी रंगोळी काढीन तुला घरात मी आणच्या पोळीचे तू लगीन करशील का? आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो इंस्टाला खूपच ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरती जे ट्विटर आहे त्यामुळे हा व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मटेरियलमध्ये आपण 25 सेकंदाचा एक व्हिडिओ दिला तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर आता आपल्या काय करायचं, शेवटला यायचं आहे. हे जे आपले 23 सेकंद आहे शेवटचे, तिथं आल्यानंतर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचा. पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती. त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट आहे पुढचा इथून डिलीट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. येथे मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. इथून आपलं सॉन्ग वेगळं होऊन जाईल आणि इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर इथून आपल्या आता काय करायचं, सिम्पली इथे यायचं आहे. 4 सेकंदाचे पहिले जे 2 झिरो आहेत तिथे इथे आल्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करून स्पीड करायचा हा व्हिडिओ. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं, हा जो व्हिडिओचा पहिला वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचा. खाली थोडे इथे स्क्रोल करायचं, रिप्लेसचं ऑप्शन आहे ते त्यावरती क्लिक करायचे आणि तुमचा जो फोटो असेल इथून ॲड करायचा. इथून आपण फोटो एक ॲड करू इथून अशा प्रकारे. तर सिम्पली डाउनलोडमध्ये जाऊन हा फोटो इथून ॲड करून 2 बटन सेट करू अशा प्रकारे. ठीक आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून आपल्या त्याच्या थोडं मागं आल्यानंतर फोटोच्या म्हणजे हे 2 आणि 4 सेकंदामधलं जो हा टिंब आहे त्याच्या थोडं मागे यायचं आहे. फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. त्याच्यात थोडं पुढे येऊन इथे एक स्प्लिट करायचं. इथे बीट आहे, तुम्ही प्ले करून पाहिल्यानंतर तुम्हाला इथे समजून जाईल. तर ठीक आहे. इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे सिम्पली पहिले जे पुन्हा यायचं आहे आणि पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये झूम वन जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली आपल्या ॲनिमेशनवरती क्लिक करून इनच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकलचं इथून सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या इनमधला सिम्पली रॉक हॉरिझॉन्टली हा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिले एन्ज्यूट यायचं इथे आणि इथून बॅक करायचं. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये हा जो डायमंड झूमचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून बॅक करायचे. ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे इमोजी PNG दिलं इथून सिम्पली ते सिलेक्ट करायचं आणि ह्या ज्या PNGची लेंथ आहे जेवढं आपलं हे फोटो 3 पहिले त्या 3 फोटोला ठेवायचे. अशा प्रकारे ठेवल्यानंतर हे PNG इथून ॲडजस्ट करायचं जसं तुम्हाला पाहिजे ते. इथपर्यंत आपलं इथे चांगलं दिसतंय. तुमच्या फोटोला जिथून चांगलं दिसेल इथून ठेवू शकता. वर अशा प्रकारे वरती पण ठेवू शकता आणि मध्ये किंवा खाली असं. तर इथे आपण थोडं खाली ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुमचा जो आहे इथून एक्सपोर्ट करून द्यायचा.